हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले कितीतरी 7 वाजले. म्हणजे आम्हाला निघायचं होतं 6 वाजता. ब्रो 1 minute door close. डोर ओके. Order. हे जरा पाठी सामान असं ठेवलं ना, डोरचा प्रॉब्लेम होतो. 2 मिनटं पकड जाते. मी माझ्या मांडीवर बसणार. तर आपण चाललोय कांची कामाक्षी टेम्पलला. तर तिथला मी तुम्हाला दाखवतो. तिथं गेल्यावरती फोन जर आला असेल लागतो तिथं ठीक, नाही तर मग बाहेरचा. आपल्याकडं आत्ताशी मंदिर आत्ता ओपन होतं 7 वाजता, आणि इकडं तामिळनाडूमध्ये 6 वाजता ओपन होऊन 7 वाजता क्लोज. ड्रायव्हरने सांगितलं होतं काल आम्हाला, पण आमचा उठण्यामध्ये झाला प्रॉब्लेम. कोणी उठलं नाही. पुढून आहे ना, दर्शन करून. सर्वावयव सौंदर्य संपदा सर्वचेतसां सदा सम्मोहनायास्तु वेंकटेशाय मङ्गलम्. नित्याय निरवध्याय सत्यानन्दचिदात्मने सर्वान्तरात्मने श्रीमद् वेंकटेशाय मङ्गलम्. स्वतः सर्वविदे सर्वशक्तये सर्वशेषिने सुलभाय सुशीलाय वेंकटेशाय मङ्गलम्. परस्मै ब्रह्मणे पूर्णकामाय परमात्मने प्रयुञ्जे परतत्व. आता शिव कांची टेम्पलला आलेलो आहे. कांची कामाक्षीचं टेम्पल ते झालेलं तुम्ही पाठी बघू शकता. शिव कांची टेम्पल आहे आतमध्ये, पण इथं पण मोबाईलच अलाव नाही. நீங்க பேஸ் மட்டும் போடங்காட்டி எங்களுக்கு கோயிலே காலம் முடிஞ்சு. दर्शन वगैरे सगळ्या मंदिराचे इकडं झाले कांचीपुरममध्ये. तर आमच्या एका ड्रायव्हरने सांगितलं की इकडं कांचीपुरमच्या फेमस साड्या आहे. तर आम्ही घ्यायला आलो आहे सगळेजण. तर बघू, साड्या घेऊ. आणि वेंकटेशाय मङ्गलम्. आकालतत्त्वमशान्तमात्मनामनुपश्यताम् अतृप्त्यमृतरूपाय वेंकटेशाय मङ्गलम्. प्रायस्वचरणौ पुंसां शरण्यत्वेन पाणिना कृपया दिशते श्रीमद् वेंकटेशाय मङ्गलम्. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी रूम बघितला होता त्याच ठिकाणी आता परत रूम बघितला आहे. कारण की बाकीच्या ठिकाणी रूम एकदम स्वच्छ वगैरे काय नाही, आणि प्राईस पण जास्त होती करून. तर आता इथं रूम घेतलेला आहे. तसं रूमवर थोडा रेस्ट बिस्ट करू आणि नंतर डायरेक्ट जाऊ जेवण करायला. तेव्हाच भेटू जेवण करायच्या वेळी. तर जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे एकदम चांगल्यापैकी. इथं खरंच जेवण एकदम भारी आहे. तुम्ही इकडं आले तर मसाला डोसा इडली वगैरे खाच, पण त्या ज्या भोजनालय आहे, मराठी भोजनालय आहे, तिथे एकदा नक्कीच भेट द्या. आम्ही काही काजू मसाला, शेवभाजी आणि रोटी आणि जिरा राईस मागवला. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर उद्याचा प्लॅन आहे की इथून सकाळी सकाळी आपण तिरुमला निघू. म्हणजे कसं दर्शन वगैरे चांगल्या प्रकारे मिळेल, रूम पण चांगल्या प्रकारे मिळेल. अजून काय नाही, सगळेजण फुल थकेले. कारण की आम्ही आज सकाळपासून किती
6-7 वाजतापासून तरी आम्ही नुसतं हे मंदिर ते मंदिर फिरतोच आहे. म्हणून सगळेजण फुल टाईट, डोकं बिकं सगळ्यांचे हातपाय सगळे दुखत आहे. म्हणून मी पण घेतो झोपून आणि हा ब्लॉग करतो आज आहे. चला, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.